वंचित सोबत युतीमुळे नाराजी नाहीये अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाडांनी झी 24 तासला दिली आहे. समविचारी पक्षाने एकत्र यायला हवं अशी आपली आतापासूनची आणि सुरुवातीपासूनचीच भूमिका होती असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जागा वाटपात घटक पक्षांना काँग्रेसनं 82 ते 85 जागा दिल्याची प्राथमिक माहिती असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. बिलकुल नाही. अरे मी स्वागत करते. हे आव्हान मिस केलं होतं त्यांना 3 दिवसापूर्वी आणि मी त्यांना हे पण म्हटलं होतं की आपण एकत्र आलं पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या येणाऱ्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचे जे पुरोगामित्व आहे किंवा महाराष्ट्राला आम्ही प्रगत राज्य म्हणून बघतोय ते दुर्दैवाने हळूहळू कुठेतरी जात पात धर्म आणि भाषा आणि प्रांत ह्याच्यामध्ये विवादित व्हायला लागले. मी पूर्वीपासून सांगते की मुंबईचं इलेक्शन आम्ही मुंबईच्या मुद्द्यावर लढणार. मुंबईचं इलेक्शन जे आहे ते जात धर्म प्रांत भाषा या विवादात नको, विवाद नको, विकास हवा पाहिजे हा नारा आम्ही दिला. मुंबईचं मिशन आमचं आहे, मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही येत आहोत आणि ह्या मुंबईकरांच्या आवाजामध्ये वंचित आघाडीने आमची साथ दिलेली आहे आणि बाकी आमच्या सगळ्या अलायन्सने साथ दिली आहे. मी त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. मला वाटतं 62 जागा ज्या आहेत त्या वंचित आघाडीला दिलेल्या आहेत. जानकर साहेबांना काही जागा दिलेल्या आहेत, गवई साहेबांना काही दिलेल्या आहेत, CPI CPMला काही जागा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे एकत्रपणे मला असं वाटतं की 82 ते 85 पर्यंत ह्या जागा असतील आणि उर्वरित जागा ज्या असतील तर मुंबई काँग्रेस लढू शकतं. पण ह्या जे मी सांगितलं हे टेंटेटिव्ह आहे.